प्रभागातच नाही तर आमच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना मला अनेक जणांनी फोनवर बोलून दाखवलेली आहे। नांदेड मधलं भाजप पूर्णपणे काँग्रेसच्या हातात गेल्यावर झालेलं आहे। कोणत्याही माणसाला विचारा की भाजपची स्थापना तरोड्यामध्ये कोण केली, ती 100% सांगतील की संतोष परळीकर यांनीच केली। नमस्कार, मी रामेश्वर जामगे इवाराजी न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यातला दुसरा टप्पा महानगरपालिकांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होऊन अर्ज देखील दाखल केले। पण अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी एक वेगळंच सत्तानाट्य आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळालं आणि त्याच पद्धतीचं सत्तानाट्य आपल्याला नांदेडमध्येही पाहायला मिळालं। नांदेडमध्ये जसं महाराष्ट्रभरातून बातम्या येत होत्या की भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आलं, अनेक निष्ठावंतांना तिकीट देण्यात नाही आलं, त्याच पद्धतीचं वातावरण नांदेडमध्येही आहे। नांदेडमध्ये जवळपास 28 वर्ष संघ आणि भारतीय जनता पार्टीचं काम केलेले भाजप सहकारचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर महानगर उपाध्यक्ष म्हणून काम केलेले भारतीय जनता पार्टीचे 28 वर्ष झालं निष्ठावंत कार्यकर्ते संतोष परळकर यांनी प्रभाग 1 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पण त्यांची खंत अशी आहे की शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज बी फॉर्म देईल या पद्धतीची अपेक्षा असतानाही शेवटच्या क्षणी त्यांना बी फॉर्म देण्यात आलेला नाही। आणि हे एवढंच नाही तर आताच काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले आणि त्या प्रभागामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले 4ही उमेदवार दिलेले आहेत, म्हणजे जुने काँग्रेसचे आणि आताचे भाजपचे झालेले। पण निष्ठावंत भाजपच्या उमेदवारांवरती अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच पद्धतीचा अन्याय त्यांच्यावरती झाला। त्यांनी प्रभाग 1 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्यांना भाजपने तिकीट जाहीर केलं नाही। याच विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊयात भाजपच्या भूमिकेमागचं कारण काय आणि त्यांची पुढची दिशा काय। नमस्कार सर, युवाराज्यमध्ये आपलं स्वागत। माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रभरातून बातम्या येत आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोणी पक्ष कार्यालयामध्ये नाराज होते, कोणी पक्ष कार्यालयामध्ये पेट्रोलची बॉटल घेऊन जाते। या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही 28 वर्ष झालं, सुरुवातीला संघाचं काम केलं, तर बजरंग दलमध्ये काम केलं, त्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये भाजपचं जे काही संघटना आहे त्यामध्ये काम केलं। 28 वर्ष झालं काम केलेलं असतानाही तुम्हाला डावललं, यामागचं कारण? मी प्रथमतः सांगतो की मी संतोष परळीकर 28 वर्ष झाले भाजपचं काम करत आहे। विद्यमान भाग्यलक्ष्मी बँकेला डायरेक्टर आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय पतसंस्थेमध्ये तज्ञ संचालक म्हणून काम करतो। माझ्या प्रभागामध्ये अनेक सामाजिक, राष्ट्रीय, त्याच्यानंतर धार्मिक कार्यामध्ये हमेशाच माझा सहभाग असतो। आणि आजही जेव्हा मला तिकीट भेटलं नाही त्यावेळेस कमीत कमी 50 ते 100 घरामध्ये कालच्या म्हणजे परवाच्या दिवशी स्वयंपाक झाला नाही, असं पूर्णपणे दुःखद वातावरण प्रभागातच नाही तर आमच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना मला अनेक जणांनी फोनवर बोलून दाखवलेली आहे। नक्कीच। आता तुम्ही म्हणताय तुमच्या प्रभागामध्ये जवळपास 4ही जे उमेदवार आहेत ते आधीचे काँग्रेसमधले होते आणि आता ते भाजप असे झाले। म्हणजे असं म्हणायचंय का नांदेड मधलं भाजप काँग्रेसमय झालं? नांदेड मधलं भाजप पूर्णपणे काँग्रेसच्या हातात गेल्यावर झालेलं आहे। कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय मिळण्याची म्हणजे अपेक्षा सुद्धा आता राहिलेली नाही। त्यामुळे पूर्णपणे काँग्रेस फक्त झेंडा तेच आहे, निशाण बदलला आहे, माणसं तेच आहेत, निशाण बदललं आहे असं म्हणायला काही हरकत नाही। माणसं तीच आहेत, फक्त निशाणी बदलली। मग यावर आता तुमच्यासारखे जे निष्ठावंत आहे, ज्यांनी वयाची 25-25 वर्ष, 30-30 वर्ष त्या संघटनेसाठी घातली, जिथं 30 वर्ष म्हणजे त्या काळी भाजपचं या ठिकाणी नावही नसेल, कारण 30 वर्षाखाली या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती। आम्ही भाजपच्या फाउंडर मेंबर पैकी मी आहे। तरोड्यामध्ये ज्यावेळेस भाजपला कोणी नव्हतं त्यावेळेस आपण जनतेत जाऊन विचारू शकता, कोणत्याही माणसाला विचारा की भाजपची स्थापना तरोड्यामध्ये कोण केली, ती 100% सांगतील की संतोष परळीकर यांनीच केलेली। आता जे काही जागा वाटप झालं महानगरपालिकेमध्ये ते भाजपमधल्या कोणत्या नेत्याच्या हातामध्ये होतं, ज्या नेत्याने निष्ठावंतांवर अन्याय केला? पूर्णपणे यावेळेस असं नाव नाही घेणार, पण पूर्णपणे यावेळेसचे जे काँग्रेसमधून आलेले जे काही मूळ चूक कुठं झाली तर संघटनाच पूर्णपणे संघटनेचं कार्य
काँग्रेसचे जे आलेले आहेत कार्यकर्ते त्यांच्या हातात गेल्यामुळं संघटनेला पुढे जाऊन धोका होण्याची शक्यता मात्र निश्चितपणे या निमित्तानं उभी राहिलेली आहे. नांदेडचं जे काही राजकारण झालंय भारतीय जनता पार्टीचं, त्यात तर पूर्ण काँग्रेसमधले लोक आले, त्यांनी आता भाजपची धुरा सांभाळायला चालू केली. पण जे तुमच्यासारखे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांना राज्य स्तरावरून किंवा केंद्र स्तरावरून काही सपोर्ट भेटत नाहीये का इथं स्थानिक लेवलला, किंवा दाद मागितली तर प्रतिसाद भेटतो की नाही? नाही, कसं आहे की आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत, पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत. आम्ही विश्वास ठेवला त्या माणसावर की आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवतो. त्यामुळे पूर्णपणे आम्ही जे आमचे प्रणाली आहे, एकंदर जे भाजपची प्रणाली आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता, आहे आजही. पण त्या पद्धतीचं काम आता पुढे होईल की नाही याबद्दल मात्र शंका निश्चितपणे उपस्थित आहे. राज्यसभेवरती भाजपचे खासदार आहेत अजित गोपछडे, त्यानंतर आणि दुसरे खासदार म्हणजे आपले चव्हाण, अशोकराव चव्हाण. तर अशोकराव चव्हाण आता या ठिकाणचे धुरा सांभाळत आहेत, पण अजित गोपछडे यामध्ये पडत नाहीत का? किंवा ते अजित गोपछडे हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी भाजपमधून पुढे घेऊन आता ते राज्यसभेवरती गेलेत, ते या ठिकाणी लक्ष देत नाहीयेत का? कुठेतरी आपल्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून ते जाब विचारत नाहीत. अजित गोपछडे साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करतायत, पण त्यांना सुद्धा मध्ये आपण बघितलं त्या पद्धतीनं पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आलेलं नाही. स्वातंत्र्य नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे तुमच्यासारखे, तर त्यांनी नेमका आता काय निर्णय घेणार आहेत? ते काँग्रेसच्या आलेल्या भाजपमधल्या कार्यकर्त्यांना साथ देणार का वेगळा काही निर्णय घेणार? नाही, आम्ही आताही माझा आजही अपक्ष फॉर्म आहे. मी पूर्णपणे जनतेचा सर्वे घेत आहे. जनतेनं मला जे कौल देईल ते मी मान्य करून पुढच्या वाटचालीकडे प्रयाण करणार आहे. नक्कीच. काय म्हणायचं नेमका हा जो अन्याय होतोय, या अन्यायावर काय म्हणा, तुमच्या मनातली खदखद काय? माझ्या मनातला आम्ही पहिलेच सांगितलं होतं की किमान प्रत्येक प्रभागामध्ये एक जुना कार्यकर्ता जावा, जेणेकरून ही पूर्णपणे भाजपचा जो चेहरा आहे त्या उमेदवाराला निश्चितपणे उमेदवारी भेटली पाहिजे होती. त्यामुळे पूर्णपणे भाजपचे निष्ठावान कार्यकर्त्यांची यादी फार मोठी नव्हतीच. तर त्या पद्धतीने जर दिले असते तर निश्चितपणे आज प्रभागात जी खतखत आहे, जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत, तर ते राहिलेले नसते. निश्चितपणे भाजपला अजून संख्याबळ पाठबळ वाढलेलं असतं आणि आनंदामध्ये सगळ्यांनी काम केलेलं असतं. नांदेडच्या भाजपमध्ये निष्ठावंत आणि जे काही कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते, सर्वसामान्य कार्यकर्ते, यांना पक्षामध्ये किंमत राहिली नाही का? कारण सध्या आपण तेच पाहतोय, कारण त्यांना डावललं गेलंय आणि आयात उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. नाही, जे त्यांचं असं धोरण आहे की जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनाच त्या पद्धतीनं काम देण्यात आलेलं आहे. पण कसं आहे की त्या पद्धतीचं काम 8 वर्षामध्ये मागच्या झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा फटका सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बसण्याची शक्यता आहे. भाजपची सत्ता येईल का? आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे भाजपची सत्ता येईल, येवो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पण पुढचं देवाला ठाऊक. काय निष्ठावंत कार्यकर्ता तुम्ही म्हणताय तुमची उमेदवारी नाकारली गेली आणि तुमच्या प्रभागामध्ये जवळपास 100 ते 150 घरांमध्ये रात्री चूल पेटली नाही. खरी गोष्ट आहे. आता ती लोक तुमच्याकडे पाहून काय करतील? त्याच्यामुळेच मी तो सर्वे चालू केलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. अनेक आपल्या आता बाईटच्या माध्यमातून आपले धन्यवाद देतो मी की आपण या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या चॅनलचे मी त्या निमित्तानं आभार मानतो की एक तुम्ही कार्यकर्त्यांची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांना कुठंतरी एक व्यासपीठ मिळून दिलं, त्याबद्दल आपले अभिनंदन. त्याबद्दल पण निश्चितपणे येणाऱ्या काळात जर कार्यकर्त्यांना वाव दिला नाही तर याचा फटका काळा भाजपला बसू शकतो. म्हणजे आता शेवटी असं झालंय की महाराष्ट्रभरातलं चित्र पाहायला गेलं तर प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता रडतोय, पक्ष कार्यालयाबाहेर जातोय, धिंगाणा करतोय. आणि नांदेडमध्येच पाहायला गेलं तर एका प्रभागामध्ये अशोकराव चव्हाण यांचा फोटो देखील फाडला. हो, तर कसं आहे की निष्ठावान कार्यकर्ते हे कोणाच्याही आमिषाला बळी पडणारे कार्यकर्ते नाही आहेत. रक्ता मासापासून आपलं रक्त ओतून हाडा मासातून काम केलेलं काम आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना जेव्हा वाव भेटणार नाही तर ती खतखत मनामध्ये राहतेच की बाबा नाही, माझं काय चुकलं, मी सगळ्या बाबतीत सक्षम होतो, माझा जनसंपर्क होता, मी आर्थिक दृष्ट्या सुद्धा पूर्ण तयारी केलेली होती, मग मी कुठं कमी पडलो, ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आज निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनात नक्की आलेली आहे. आणि आमच्या सारख्यांना जर तिकीट भेटत नसेल, येणाऱ्या काळामध्ये भाजप कशी वाढेल हा सुद्धा प्रश्न निश्चित येऊ शकतो.
असं झालंय का भाजपचं जेव्हा तिकीट जाहीर होत होते तेव्हा कुठेतरी निष्ठा पाहून पैसा पाहण्यात आला? त्या बाबतीत मला माहित नाही. तुम्हाला काय सांगायचं आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तुमचे पक्षश्रेष्ठी स्थानिकचे असतील, राज्यस्तरीय असतील, केंद्रस्तरीय असतील, पक्षश्रेष्ठी तुमचे कार्यकर्ते आणि तुमच्या मतदारांना काय आवाहन करा? मी पक्षश्रेष्ठींना अजूनही विनंती करतोय की अजूनही वेळ गेलेली नाहीये. पक्ष कार्यकर्त्यांना सांभाळा, मोठं करा. कार्यकर्ता वाढला तरच पक्ष वाढेल, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सुद्धा जशी काँग्रेस संपली काही दिवसांत, काही वर्षामध्ये भाजप संपू नये. कारण तळापासून हाडापासून आम्ही काम केलेलं आहे, पण आम्हाला कुठतरी या गोष्टीची आता म्हणजे एक प्रकारची आस लागायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच सर, आपण पाहतोय महाराष्ट्रभरातून ज्या बातम्या बाहेर येतात, सोशल मीडियावरती, टीव्ही चॅनल्सवरती, न्यूज पोर्टलवरती, प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रत्येक ठिकाणी एकाच गोष्टीची चर्चा होते, पक्षनिष्ठा महत्वाची की पैसा महत्वाचा? एखादा पक्ष गुन्हेगाराला तिकीट देतो, दुसरा पक्ष आयात उमेदवार करून देतो. मग त्या पक्षात असलेल्या सर्वसामान्य पक्षाशी निष्ठा ठेवलेल्या कार्यकर्त्यांनी नेमकं जायचं कुठं, हा एक प्रश्न निर्माण. लोकशाहीमध्ये सर्वांना या लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या निवडणुकीला संबोधलं जातं, त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येकाला सहभागी होण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला त्यामध्ये राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पक्ष हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभापैकी एक आहेत. त्या पक्षांचं काम आहे हाडामासाच्या जनसेवेचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देणं आणि पक्षाची एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला न्याय देणं. पण अलीकडच्या काळातली राजकारणाची परिभाषा बदलत गेली. राजकारणाच्या परिभाषेमध्ये पैसा महत्वाचा ठरत गेला, पक्षनिष्ठा त्याला गौण ठरत गेली आणि पक्षनिष्ठेला डावलून पैसा पाहून पक्ष कुठेतरी उमेदवार जाहीर करायला लागले. आणि त्याच पद्धतीचं वातावरण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. नांदेड असेल, बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर धुळे, नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यांमधून आपल्याला बातम्या पाहायला पडतात की पक्षाचे कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन कोणी पेट्रोल ओतून घेतं, कोणी त्या ठिकाणी चक्कर येऊन पडतं, कोणी पक्षाच्या वरिष्ठांना जाब विचारतं. मग हे कितपत योग्य आहे आणि हे लोकशाहीला घातक ठरणार आहे की नाही, हा विचार जनतेने करावा. नेमकं कोणाला मतदान करायचं, कोणाला पुढे घेऊन जायचं आणि निष्ठावान कार्यकर्ता कोण, तुमच्या हाकेला धावून येणारा कोण, हे जनतेने ठरवायला पाहिजे. आणि आपल्या मतामधून या पक्षनिष्ठेला आणि या पक्षश्रेष्ठींना दाखवून द्यायला पाहिजे की निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलण्याची नेमकी कारणं काय होतात आणि याचे परिणाम काय होतात, हे आता जनतेच्या हातात आहे. त्यामुळे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन तुमच्या भागातील व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पडेल. धन्यवाद.